हाय हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपसाठी विषय मराठीला उपयुक्त असणारा घटक समूहदर्शक शब्द आणि पिलूदर्शक शब्द या दोन उपघटकांवरती चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय। बघा, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय आणि आजचा आपण जो उपघटक शिकणार आहोत तो उपघटक आहे समूहदर्शक शब्द। आता समूहदर्शक शब्द कोणाला म्हणायचं तर बघा, एखादा एकटा व्यक्ती असेल तर आपण त्याला काय म्हणतो, एकटा माणूस। पण ज्यावेळेस एकत्र माणसं येतात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, जमाव म्हणतो। मग आपल्याला असेच समूहदर्शक शब्द आणि त्यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये पडत असतात। त्यामुळे आपल्याला समूहदर्शक शब्दाला काय म्हटलं जातं तर ते माहिती असणं आवश्यक आहे, म्हणजेच हा भाग तुमचा शब्द संपत्तीशी रिलेटेड येतो। ठीक आहे, बघा, अनेक वस्तूंचा उल्लेख करत असताना समूहदर्शक शब्दांचा वापर करत असतो आणि या शब्दसंपत्ती वाढवताना तिचा कौशल्याने योग्य ठिकाणी वापर केल्यास भाषेचे सौंदर्य अधिकपणे वाढते। ठीक आहे, आता एक उदाहरण बघा। समजा आपण एक उदाहरण घेतोय। बघा, आता समजा असं एक उदाहरण आपण म्हटलं की खूप पक्षी आकाशात उडाले, याऐवजी जर मी असं म्हटलं पक्ष्यांचा थवा आकाशात उडाला, तर त्यावेळेस तुम्ही दोन्ही वाक्याचं कंपॅरिझन कराल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की पक्ष्यांचा थवा आकाशात उडाला हे वाक्य अधिक चांगले वाटतं आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, समूहदर्शक शब्द। कारण खूप पक्षी आकाशात उडाले याऐवजी पक्ष्यांचा काय असतो, थवा असतो, म्हणून आपण असं जर म्हटलं पक्ष्यांचा थवा आकाशात उडाला तर ते ऐकण्यास अधिक चांगलं वाटतं आणि भाषेचं सौंदर्य देखील खुलून येतं। तर अशा शब्दांना आपण काय म्हणतो, समूहदर्शक शब्द म्हणतो, की जे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। बघा, आता आपण काही प्रश्न बघतोय। पहिला प्रश्न बघूयात। बघा, आंब्याच्या वनाला टिंबटिंब असे म्हणतात। आता इथे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, जाळी, घोस, राई आणि घड। त्यापैकी करवंदाची जी असते त्याला आपण काय म्हणतो, जाळी म्हणतो। बघा, माहिती असू द्या, इथे जसं जसं नवीन शब्द येतील त्याची माहिती मी तुम्हाला सांगत जातेच आहे। तर करवंदाची काय असते, जाळी असते। आणि मग घोस म्हणजे कोणाला म्हटलं जातं तर द्राक्षांचा घोस किंवा द्राक्षांचा घड असं देखील म्हटलं जातं। म्हणजे जाळी कोणाची आली, करवंदाची। आता आपल्याला विचारले काय तर आंब्याचं विचारले, त्यामुळे जाळी हा ऑप्शन बरोबर येत नाही, कारण जाळी हा पर्याय करवंदासाठी योग्य, घोस किंवा घड हा द्राक्षांसाठीचा योग्य पर्याय आहे आणि आंब्यासाठी राई म्हणतो। जसे की तुम्ही शब्द पण ऐकला असेल, आमराई। मग आमराई म्हणजे काय तर जिथे आंब्यांची भरपूर झाडे आहेत त्यालाच आपण आमराई म्हणतो। ठीक आहे, आणि घड पुन्हा एकदा शब्द आलेला आहे, तर घड कोणासाठी वापरतो आपण, द्राक्षांचा घड असं म्हणतो। त्यामुळे प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3। पुढच्या प्रश्नात आपण येतोय। बघा, आगगाडीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची टिंबटिंब उडते। आता प्रवासी भरपूर आहेत, बघा त्यांनी पर्याय काय काय दिलेले आहेत। पहिला दिलेला आहे झुंबड, नंतर आहे संच, त्याच्यानंतर जुडगा आणि त्यानंतर संघ। आता एखाद्या खेळाचा जो असतो खेळाडूंचा त्याला आपण संघ म्हणतो, त्यामुळे चौथा पर्याय चुकीचा पर्याय। चाव्यांचा किंवा किल्ल्यांचा जुडगा असतो, त्यामुळे तिसराही पर्याय चुकीचा। त्यानंतर संच हा काय असतो, पुस्तकांचा संच असं आपण म्हणतो, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा येतो। मग आगगाडीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची काय उडते तर झुंबड उडते, म्हणून प्रश्न क्रमांक 2चं येतं उत्तर पर्याय क्रमांक 1। चला पुढच्या प्रश्नात आता आपण येतोय। प्रश्न क्रमांक 3 बघा, ऋतू बदलला की पक्ष्यांचा टिंबटिंब आपले स्थान बदलतो। मगाशी पण आपण बघितलेलं, पक्ष्यांसाठी आपण कुठला समूहदर्शक शब्द वापरतो तर पक्ष्यांचा काय असतो, थवा असतो। म्हणून ह्या प्रश्नांचं उत्तर येईल, प्रश्नाचा जे काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचा पर्याय येईल प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, म्हणजेच ऋतू बदलला की पक्ष्यांचा थवा आपले स्थान बदलतो। मग तांडा कोणाचा असतो तर तांडा असतो उंटांचा, त्यामुळे हा पर्याय चुकीचा। काफिला कोणाचा असतो, जहाजांचा काफिला असतो। आणि गाई गुरांचे काय असतं, खिल्लार असतं। म्हणजेच आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3। चला पुढच्या प्रश्नामध्ये बघा, आता चौथा प्रश्न काय आहे
तर नवीन इयत्तेत गेल्यावर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा नवीन टिंबटिंब मिळतो. तर याचं उत्तर आहे संच. आता बाकीचे पर्याय कशासाठी वापरतात ते पण आपण बघूयात. बघा आता धान्याची काय असते, रास असते, त्यामुळे हा पर्याय तिथं योग्य नाही. संच हा पुस्तकांचा असतो म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर भारा हा शब्द आपण गवतासाठी वापरतो. गवताचा काय असतो, भारा असतो. आणि चवड कशाची असते, तर भाकऱ्यांची किंवा रुपयांची चवड असते, त्यामुळं हाही पर्याय येत नाही. पर्याय क्रमांक 3ही येत नाही. म्हणून आपल्या प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नामध्ये बघा. आता मडक्यांमध्ये कडधान्य भरून त्याची टिंबटिंब लावली होती. आता एकावर एक मडकं लावतो, म्हणजे सगळ्यात खाली मोठं मडकं आणि त्याच्यानंतर लहान लहान असं करत जे एकावर एक मडकी ठेवलेली असतात त्याला आपण एक पर्टिक्युलर शब्द वापरतो आणि त्याला म्हटलं जातं उतरंड. म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. आता ह्यामध्ये बाकीचे बघूयात आपण. तर रास मी मगाशी पण सांगितलं, रास हे कोणासाठी आपण वापरतो, तर रास हा शब्द काय म्हणतो आपण, रुपयांची किंवा नाण्यांची रास असते, त्यामुळे हा वापरू शकत नाही. थप्पी पण वापरू शकत नाही. चवड भाकऱ्यांची असते, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा आता संघ हा आपण कोणासाठी वापरतो. आता संघ कोणाचा असतो, पक्ष्यांचा काय असतो, थवा असतो, त्यामुळे हा पर्याय चुकीचा. खेळाडूंचा संघ असतो, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक किती, 2. बरोबर ना. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. आणि वाद्यांचा काय असतो, वृंद असतो. आणि विद्यार्थ्यांचा काय असेल, गट असतो. त्यामुळं तिसरा पण ऑप्शन चुकीचा आहे, चौथाही ऑप्शन चुकीचा आहे. आपल्या या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा आता बेट. बेट कोणाचं असतं, तर बांबूंचे बेट म्हटलं जातं, त्यामुळं ह्याचं उत्तर पहिलाच पर्याय येतो, ते म्हणजे बांबूंचे बेट. मग आता वेलींसाठी आपण काय म्हणतो, तर वेलींसाठी वेगळा शब्द आहे, नारळांचं वेगळं असेल, त्याच्यानंतर करवंदाचं वेगळं आहे. पण आपल्या बेटासाठी योग्य असा समूह जो शब्द वापरतो तो आहे बेट. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. रास कोणासाठी वापरतो शब्द, तर रास म्हणजे काय असतं, तर धान्यांची रास असते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय येतं, रास येतं. नाण्यांची चळत असते, त्यामुळे नाण्यांच्या वेळेस आपण चळत म्हणतो. नोटांचं काय असतं, पुडकं असतं. आणि गवताची काय असती, गंजी असते, किंवा गवताचा म्हटलं असतं तर तुम्ही भारा म्हटलं असतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, तर पर्याय क्रमांक 2 धान्याची रास. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. आता जुडी हा शब्द आलेला आहे. तर जुडी कोणासाठी वापरतो आपण, तर केसांची काय म्हणतो आपण, बट म्हणतो. गवताची काय असते, मागाशीच बघितलं आपण, गंजी म्हणतो. दुर्वांची काय असते, जुडी असते. म्हणून ह्या पहिला जो काही प्रश्न आहे 9वा प्रश्न, त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूयात. 10 नंबर ताफा. आता ताफा कोणाचा असतो, तर विमानाचा काय असतो, ताफा असतो. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1. आणि मग लमाणांचा काय असतो, तांडा. उंटांचा किंवा लमाणांचा आपण तांडा म्हणतो. उतारूंचा काय असतो, झुंड असते. आणि जहाजांचा काय असतो, काफिला असतो. मग आपल्याला विचारलाय प्रश्न ताफा, मग विमानांचा ताफा असतो. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण. बघा आता काही सूचना दिल्यात प्रश्न क्रमांक 1 ते 5 सोडवण्यासाठी. योग्य शब्दांचा पर्याय निवडायचा आहे. आता काय दिले बघा. जशी काजूंची गाथण, हा शब्द पण माहिती असू द्या. काजूंची काय असते, गाथण असते. तशी करवंदाची काय असेल, तर करवंदाची काय असणार आहे तिथे, तर करवंदाची जाळी असते. म्हणून प्रश्न क्रमांक या 1चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 येतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. जसे चोरांची टोळी तसे सैनिकांची काय असते, सैनिकांची असते तुकडी. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण येतोय. जसे वह्यांचा गठ्ठा तसे उपकरणांचा काय असतो, उपकरणांचा तर संच असतो. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नामध्ये येतो. जसे गाई गुरांचे खिल्लार
तसे माणसांचा काय असतो, जमाव असतो. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. चला पुढच्या प्रश्नांमध्ये आपण येतोय. बघा, जसे केळ्यांचा लोंगर तसे वेलींचं काय असतं, कुंज असतं. म्हणून याचं उत्तर येईल वेलींचा कुंज, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता पुढे 6 ते 8 साठी काही सूचना दिल्यात. गटाशी न जुळणारा पर्याय निवडायचा आहे, म्हणजे चुकीचा पर्याय कुठला आहे तो आपल्याला निवडायचा आहे. आता हे सगळे समूहदर्शक शब्द आहे. बघा, थवा समूहदर्शक शब्द आहे, त्यामुळे हा बरोबर आहे. सळसळ हा समूहदर्शक शब्द आहे का, तर नाही. तांडा पण आहे, घोळकाही समूहदर्शक शब्द आहे, म्हणजेच गटात न बसणारा पर्याय कुठला असणार आहे, पर्याय क्रमांक 2 असेल. त्यानंतर 7व्या प्रश्नात आपण आलो. गठ्ठा आपण काय म्हणतो, वह्यांसाठी म्हणतो. घोस हाही समूहदर्शक शब्द आहे. पोते हा समूहदर्शक शब्द नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढे 8वा प्रश्न बघा, गोंडस हा समूहदर्शक शब्द आहे का, तर नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 8चा पर्याय जो येईल तो आहे पर्याय क्रमांक 1. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा, पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे, तर 9 ते 10 साठी सूचना दिलेल्या आहेत की योग्य समूहदर्शक शब्द निवडायचा आहे. आता चळत कोणाला म्हणतो आपण, तर चळत हा शब्द कशासाठी वापरला जातो, तर नाण्यांची चळत असते, नीट लक्षात ठेवायचं, आणि नोटांचा पुडका असतो. त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर येतं तर पर्याय क्रमांक 2. नाण्यांची काय असते, चळत असते. पुढे 10वा नंबरचा प्रश्न, जुडी कोणाची असते, पालेभाज्यांची असते. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नामध्ये येतो 11 ते 15 साठी सूचना. काय करायचं तुम्हाला, चुकीची जोडी शोधायची आहे. आता चुकीची जोडी कुठली, तर बघा, केळ्यांच्या काय असतो, लोंगर असतो, बरोबर आहे. आंब्यांची राई असते, तेही बरोबर आहे. त्यानंतर करवंदाची जाळी, हेही बरोबर आहे. कलिंगडाचा डोंगर नसतो, त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पुढे गाई गुरांचे खिल्लार असतं आणि यांनी दिलाय कळप, त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे, प्रश्न क्रमांक 12चा पर्याय येतो पर्याय क्रमांक 1, कारण आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. साधूंचा जथ्था 13व्या प्रश्नामध्ये आपण आलेलं आहे. बघा, साधूंचा जथ्था बरोबर आहे. उतारांची काय असते, झुंड, हेही बरोबर आहे. विद्यार्थ्यांचा गट हे पण बरोबर आहे. पण मुलांचा थवा असतो का, नाही. त्यामुळं ह्या 13व्या प्रश्नासाठीचा चुकीचा पर्याय कुठला असणार आहे, पर्याय क्रमांक 4. 14व्या प्रश्नामध्ये आपण आलेलो आहे. पक्ष्यांचा थवा अगदी बरोबर आहे. गवताची जुडी असते का, तर नाही, बरोबर ना. त्यामुळे गवताची जुडी नाही, पालेभाज्यांची जुडी असते किंवा दुर्वांची जुडी असते. म्हणून 14चा जो चुकीचा पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे. 15व्या प्रश्नामध्ये आपण येतो. किल्ल्यांचा जुडगा. जहाजांचा काय म्हणतो आपण, तांडा म्हणतो का, नाही. उंटांचा तांडा असतो. म्हणजे याचं जे चुकीचा पर्याय आहे 15 नंबरच्या प्रश्नाचा तो आहे पर्याय क्रमांक 2. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण 4.7 मध्ये जो काही समूहदर्शक शब्द यावरती आता आपण चर्चा केली आणि या व्हिडिओमध्ये आपण आता हेही बघितलं की कशा प्रकारचे प्रश्न पडतात. त्यामुळे तुम्हाला ज्या समूह आहे, एखाद्या समूह असेल त्या समूहाला काय नाव दिलं जातं, ही जर नावं तुमची पाठ असतील तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाची सगळे उत्तरे शोधता येतील आणि पैकीच्या पैकी मार्क पण घेता येतील. आता आपण उपघटक 4.8 मध्ये येतोय आणि तो घटक आहे पिलूदर्शक शब्द. आता पिलूदर्शक शब्द म्हणजे काय, तर प्रत्येक प्राण्याच्या पिल्लाला काहीतरी नाव दिलेलं आहे, बरोबर ना. वाघाच्या पिल्लाला आपण वेगळं म्हणतो, त्यानंतर कुत्र्याच्या पिल्लाला वेगळं नाव आहे, माणसाच्या पिल्लाला वेगळं म्हणतो. म्हणजे प्रत्येक पिल्लाला काहीतरी आपण एका शब्दाने संबोधन देतो. याचाच अर्थ ती नावं जर तुम्हाला माहीत असतील तर या उपघटक 4.8 मधले सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. मग याच्यावर आधारित कसे प्रश्न पडतात त्यावरती आपण थोडी चर्चा करूयात. बघा, आता आपण प्रश्नांमध्येच येतोय की प्रश्न कशा प्रकारचे पडू शकतात. बघा, घोड्याच्या पिलाला काय म्हणतात. आता तुम्हाला आठवत असेल, कदाचित तुम्ही लहानपणी म्हणजे बालवाडी मोठ्या गटामध्ये ज्यावेळेस आपण शिकतो
लहान गट मोठा गट, त्यावेळेस आपल्याला जे अंकलिपी असते ना, त्या अगदी अंकलिपीपासून आपण हे शिकतो आहोत की कुठल्या प्राण्याच्या पिल्लाला काय म्हटलं जातं. त्यामुळे हा प्रश्न किंवा हे जे शब्द आहेत ते तुमच्यासाठी नवे नाहीत, त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणार आहे. त्यामुळे याच्यावरती जास्त अभ्यास करण्याची देखील गरज नाही. बऱ्यापैकी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येतील. आता घोड्याच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? शिंगरू म्हणतो. सगळ्यांना आठवत असेल, हे लहानपणापासून शिकतोय आपण की घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हटलं जातं. मग लेकरू कोणाला म्हटलं जातं? तर माणसाच्या पिल्लाला, म्हणजे माणसाचं जे बाळ आहे त्याला आपण काय म्हणतो? लेकरू म्हणतो. आणि कोकरू कोणाचं असतं? मेंढीचं कोकरू असतं. आणि शेळीचं काय असतं? करडू. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात, तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा आता, वाघिणीचे पिल्लू खालीलपैकी कुठले? आता वाघाच्या पिल्लाला काय म्हटलं जातं? तर वाघाच्या पिल्लाला म्हटलं जातं बछडा, है ना. आणि सिंहाच्या पिल्लाला म्हटलं जातं छावा. नीट लक्षात ठेवा, इथं कन्फ्युजन होऊ शकतं. वाघिणीच्या पिल्लाला बछडा म्हणतो आपण आणि छावा कोणाला म्हटलं जातं? सिंहाच्या पिल्लाला. आणि मग शावक कोणाला म्हटलं जातं? तर शावक हे कोणाला म्हटलं जातं? तर सिंहिणीच्या पिल्लाला देखील शावक म्हटलं जातं. पाडस म्हणजे हरणाचं पिल्लू असतं. मग आपल्याला प्रश्न विचारलाय वाघिणीचे पिल्लू, मग वाघिणीच्या पिल्लासाठी अचूक पर्याय येईल पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नामध्ये आता आपण येतोय. बघा आता, जसे घोड्याचे शिंगरू असेल तर मेंढीचे काय? आता आपण मागाशी पण बघितलं, मेंढीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? कोकरू म्हणतो. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नात आता आपण जाऊयात. शेळीचे पिल्लू खालीलपैकी कोणते? आता शेळीच्या पिल्लाला काय म्हटलं जातं? तर करडू. त्यामुळे प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, है ना. त्याच्यामुळे याचं उत्तर असेल करडू. चला पुढच्या प्रश्नामध्ये आता आपण लगेच येतोय. बघा, कुत्र्याचे पिल्लू तर हरणाचे काय असतं? तर हरणाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? हरणाच्या पिल्लाला पाडस असे म्हटले जाते. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नात येऊयात आपण. आता बघा, 1 ते 5 साठी काही सूचना दिलेल्या आहेत. गटात न बसणारी जोडी ओळखायची आहे. म्हणजे काय शोधायचं तुम्हाला? तर चुकीची जोडी शोधायची आहे. मग चुकीचं काय काय आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला शोधायचंय. अगदी सोपा प्रश्न आहे. बघूयात आपण. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काय दिले? वाघाच्या पिल्लाला काय म्हटलं जातं? बच्चा. घोड्याच्या पिल्लाला शिंगरू. मांजरीच्या पिल्लाला बाळ. आणि पक्षाच्या पिल्लाला पिल्लू म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये बाळ हे माणसाच्या मुलाला म्हणतात, लहान, है ना. तर माणसाचं जे असतं ते लहान पिल्लू त्याला आपण बाळ म्हणतो. म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 मधली चुकीची जोडी कोणती असणार आहे? तर ती असेल पर्याय क्रमांक 3, म्हणजे मांजराच्या पिल्लाला बाळ आपण म्हणत नाही. चला पुढच्या प्रश्नात आपण येतोय. म्हशीचं काय असतं? रेडकू. बरोबर आहे. माणसाच्या पिल्लाला आपण पिल्लू पण म्हणतो. बघा, तुम्ही ऐकलं पण असेल बऱ्याच वेळा पिल्लू बाळ असं म्हटलं जातं. मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात आणि शेळीचं काय असतं? करडू. आता नीट लक्षात घ्यायचं, आपल्याला जे आपण बोली भाषेत बोलतो पिल्लू पिल्लू, पण ऍक्च्युली आपल्या मराठीमध्ये आपण काय शिकलोय? तर माणसाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? बाळ म्हणतो किंवा लेकरू म्हणतो. हा योग्य शब्द आहे. त्यामुळे जरी तुम्ही पिल्लू पिल्लू म्हणत असाल एखाद्या लहान बाळाला, तरी पण आपल्या मराठीच्या व्याकरणाच्या दृष्टीने ते उत्तर चुकीचंच आहे. कारण माणसाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? बाळ किंवा लेकरू असं म्हणतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, कारण आपल्याला विचारले चुकीचा पर्याय शोधा. आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये येतो. सिंहाच्या पिल्लाला छावा म्हटलं जातं. पक्षाच्या पिल्लाला पिल्लू म्हटलं जातं. त्याच्यानंतर वाघाच्या पिल्लाला बछडा म्हटलं जातं. आणि गायीच्या पिल्लाला बच्चा असं म्हणतात का? गायीच्या पिल्लाला नाही, है ना. त्यामुळे गायीचं काय असतं? वासरू असतं, नाही का. त्यामुळे प्रश्न क्रमांक 3चा चुकीचा पर्याय येतो पर्याय क्रमांक 4. आता पुढच्या प्रश्नात आपण येतो. हत्तीच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात. शेळीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात का? तर नाही, शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतो. त्यामुळे चुकीचा पर्याय कुठला आला? पर्याय क्रमांक 2. मांजरीच्या पिल्लूच म्हणतात, हरणीचं पाडच असतं. त्यामुळे बाकीचे पर्याय बरोबर आहेत आणि आपल्याला विचारलाय चुकीचा पर्याय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नात आपण आलो होता. प्रश्न क्रमांक 5.
कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लू म्हणायचं, शेळीच्या पिल्लाला करडू म्हटलं जातं, पक्ष्याच्या पिल्लाला पिलू म्हणतात आणि मेंढीचं बाळ असतं का? नाही. मेंढीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? तर कोकरू म्हणतो. त्यामुळं प्रश्न क्रमांक 5 साठी चुकीचा पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4. आता 6 ते 60 साठी काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना आपण वाचूयात आणि त्याप्रमाणे प्रश्नांचे उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू. बघा आता प्रश्न काय विचारलाय, तर पुढील प्राण्यांच्या पिल्लांना काय म्हणतात ते ओळखून त्या पर्यायाला योग्य असा गोल करा. आता म्हैसच्या पिल्लाला काय म्हटलं जातं? तर म्हशीचं पिल्लूला आपण काय म्हणतो? रेडकू. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2. वाघाच्या पिल्लाला काय म्हटलं जातं? तर वाघाचा कोण असतो? बछडा असतो. छावा कोणाचा असतो? सिंहाचा असतो, है ना. शिंगरू कोणाचं असतं? घोड्याचं. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नामध्ये आता येतोय आपण. बघा, पिल्लू हा शब्द खालीलपैकी कोणाच्या बाळासाठी वापरतात? तर पिल्लू कोणाचं म्हटलं जातं? बघा, गाईचं काय असतो? गाईचं काय असतं? गाईचं वासरू असतं. मेंढीचं कोण असतं? कोकरू असतं, है ना. पक्ष्यांचं काय असतं? पिल्लू. आणि घोड्याचं असतं शिंगरू. म्हणजे याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आता शिंगरू खाली बघा, पुन्हा पुढचा प्रश्न क्रमांक 9 मध्ये आपण येतोय. शिंगरू हा पिल्लूदर्शक शब्द कोणासाठी वापरतात? आता शिंगरू हे घोड्याचं पण असतं आणि गाढवाचं पण असतं. मग आता याच्यामध्ये घोडा दिला नाहीये पण गाढव दिलेला आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 10 बघा, सापाच्या पिलाला काय म्हटले जाते? सर्प म्हणत नाही, सापरू म्हणत नाही, किळूक म्हणत नाहीत, तर सापाचं काय असतं? पिल्लू असतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. आता 11 ते 15 प्रश्न सोडवण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं आपण वाचन करूयात आणि त्यानंतर मग आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात. बघा, आता पहिल्या 2 पदांचा संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या पदासाठी पर्याय निवडा. वाघाचा बछडा असतो तर घोड्याचं काय असतं? सोपं उत्तर आहे. उत्तर येईल शिंगरू. म्हणून 11व्या प्रश्नाचा पर्याय येतो पर्याय क्रमांक 1. म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात तर मेंढीच्या पिल्लाला काय म्हटलं जातं? तर कोकरू, है ना. त्याच्यानंतर गाईचं जर वासरू असेल तर मांजरीच्या पिल्लाला काय म्हटलं जातं? पिल्लू म्हटलं जातं. त्यानंतर पक्ष्यांचे जर पिल्लू असेल तर माणसाचे काय असतं? बाळ असतं. म्हणून 14व्या प्रश्नाचा पर्याय काय येईल? तर पर्याय क्रमांक 1 येतोय. ओके, आता पुढच्या प्रश्नात आपण येतोय. शेवटचा प्रश्न बघूयात आपण. जर हत्तीचे पिल्लू असेल तर सिंहाचा टिंब असतो. मग सिंहाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? तर सिंहाच्या पिल्लाला काय म्हटलं जातं? छावा असं म्हटलं जातं. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तर बघा, अशा प्रकारे मित्रांनो आपण 4.7 आणि 4.8 की जो समूहदर्शक शब्द आणि पिलूदर्शक शब्द याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा आपण अभ्यास केला. तर आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबतोय. तत्पूर्वी पुन्हा एक विनंती, जर तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नक्की व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.